प्रेज द लॉर्ड माझ्या प्रिय मित्रांनो. आज मी संत पाद्रे पियो यांच्या या चॅपलमध्ये आहे, जिथं त्यांनी 2 वर्षे पवित्र मिस्सा केली. कारण देऊळ मातेने त्यांना लोकांचं कुंसार ऐकायचं नाही, लोकांसाठी मिस्सा करायची नाही, अशी म्हणू शकतो एका प्रकारे शिक्षाच देण्यात आली होती. 2 वर्ष ते इथं मिस्सा करायचे आणि रडायचे आणि प्रार्थना करायचे. कारण ते पाहायचे इथून खिडकीतनं लोक सर्व जमलेली असायची, परंतु देऊळ मातेने जे सांगितलं त्याचं त्यांनी नम्रपणे स्वीकार केला. आणि किती दुःख असेल ना, एखाद्या धर्मगुरूला सांगितलं मिस्सा करायचं नाही, कुंसार करायचं नाही, परंतु त्यावेळेस सुद्धा 2 वर्ष त्या हालाकीच्या जीवनात त्यांनी प्रार्थना केली. देवाचा शब्द आहे, देवाची जी आज्ञा आहे, देऊळ मातेने जे सांगितलं आहे त्याचं पालन केलं. आणि 2 वर्षानंतर आता मला कोणी सांगितलं तुम्ही मिसा करायची नाही, कुंसार करायची नाही, मग मी विचार करणार मी फादर झालोय कशासाठी ना. तर त्यांना किती दुःख असेल. परंतु एक गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे, ती म्हणजे की आयुष्यात दुष्काळ येतो, कोरडेपणा येतो, आयुष्यात दुःख येते, अडचण येते, आजारपण येते, तेव्हा आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारे आपण टिकून राहायचं ना, हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे पवित्र बायबल असेल तर तुम्ही उघडू शकता. बायबल मधील उत्पत्ती 26:1. उत्पत्ती नावाचं जे पुस्तक आहे पहिलं, ते त्या पुस्तकातील 26 आणि ओवी 1, त्या 26 अध्यायातील 1 मध्ये आपल्याला कळते की जेव्हा परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं तुझा देश सोड आणि मी जो देश तुला दाखवीन तिथं जा, त्या ठिकाणी अब्राहम जाऊन राहिला. आणि त्या ठिकाणी दुष्काळ पडला होता. तो दुष्काळ खूप भयानक. आणि 26:1 आपल्याला सांगते त्या व्यतिरिक्त अजून एक दुष्काळ त्या ठिकाणी पडला. त्या गावाचं, त्या नगराचं नाव आहे गरार. तुम्ही जर नीट पाहिलं 26:1, गरार इथं अजून एक दुष्काळ पडला. आणि तिथं आपण पाहतो 26:2-3 जर नीट आपण वाचलं, देवाचं वचन इसाहाकाला, इसाहाक जो अब्रामाचा मुलगा होता, त्याला आलं, त्याला सांगितलं की तू हे नगर, तू हे गाव, तू हा प्रदेश सोडू नकोस. म्हणजे दुष्काळ पडला आहे, पाऊस नाही, काही झाड पान पीक नाही, पण तू हा प्रदेश सोडू नको. का? कारण मी तुझ्या बापाला दिलेला हा प्रदेश आहे, तुझी भरभराट होईल, तुमची संतती वाढेल, हे मी जे वचन दिलेलं आहे ते मी पाळीन. आता दुष्काळ ही गोष्ट आपण नाही समजू शकत, कारण आपल्याला तसं दुष्काळ अनुभवायला मिळत नाही. काही वर्ष अगोदर लातूर या ठिकाणी, लातूर, उस्मानाबाद, आता धाराशिव म्हणतात, इथं दुष्काळ होता. इतका भयानक दुष्काळ होता की तुम्हाला माहिती असेल, ट्रेन मधून पाणी तिथं नेण्यात येत होतं. नारळाचं झाड पूर्ण सुकलं, आंब्याचं पूर्ण झाड सुकलं. म्हणजे आपण समजू शकतो किती भयानक तो दुष्काळ असतो ना. अशा ठिकाणी परमेश्वर त्याला सांगतो, इसाकाला सांगतो, तू हा प्रदेश सोडू नकोस. मी दिलेलं वचन म्हणजे भरभराट होईल, श्रीमंत होशील, संतती तुमची खूप महान होईल, हे सर्व वचन मी पाळीन. 26:6, उत्पत्ती 26:6 बघा तुम्ही. तो पुन्हा इसहाक गरार नगरात राहिला. तो गरार शब्द नगराचं लक्षात ठेवा, 1 मध्ये आपण वाचला, आता 26:6 मध्ये तो गरार या नगरामध्ये राहिला. त्यानंतर आपण पाहतो 26:12 मध्ये. 26:12 मध्ये आपण काय पाहतो? इसहाकाने त्या प्रदेशामध्ये पेरणी केली. आता कुठला प्रदेश? पुन्हा वाचा 26:1 मध्ये. दुष्काळ होता, तिथंच दुष्काळ पडला आहे. म्हणजे तो शेती नाही, ती नुसती धूळ झाली असेल तिथं. तिथं माती एकदम कडक असेल, पाणी नाही, काय नाही. तिथं आपण पाहतो इसहाकाने पेरणी केली. आणि पुढे आपण वाचतो, तुमच्या बायबलमध्ये काय शब्द आहे माहिती नाही, इंग्रजीमध्ये 100 फोल्ड, भरमसाठ त्याला पीक तिथं मिळालं. हे कसं शक्य आहे? जिथं दुष्काळ आहे, जिथं कोरडे आहे, जिथं जमीन एकदम टणक आहे, काहीच नाही तिथं, तिथं त्याला 100 पट भरमसाठ पीक मिळालं. आणि किती मिळालं जर तुम्ही वाचलं 26:13-14 मध्ये, की तो श्रीमंत होऊ लागला. त्याची गुरंढोरं, त्याची शेळ्या मेंढ्या वाढू लागल्या. आता गुरंढोरं, शेळ्या मेंढ्या या वाढण्यासाठी काय लागेल? पाणी लागेल, चारा लागेल. मग हा चारा त्या दुष्काळ प्रदेशामध्ये कोठून आला? बरोबर प्रश्न पडू शकतो. जिथं काहीच नाही, लोक सोडून जात आहेत, पाणी नाही, शेती नाही, तिथं आपण पाहतो
इसाहाकाकडे मात्र भरमसाठ मिळत आहे, त्याला श्रीमंत होत आहे. म्हणून इतरांना, आजूबाजूच्यांना त्याचा हेवा वाटायला लागला, त्याचा राग आला. 26:16 जर आपण पाहिलं आपल्याला कळते, तो जो राजा होता अबिमेलेक, त्याने त्याला सांगितलं, तू हा प्रदेश सोड, तू इथून जा, कारण आता आम्हाला तुझी भीती वाटते. तू श्रीमंत होत आहे एवढा, आमच्यासारखा आमच्या बरोबर आम्हाला तू नकोस इथं. आपण पाहतो 26:17, नीट वाचा, 26:17 मध्ये त्याने देश सोडला. पुन्हा तो शब्द तिथं येतोय बघा, गरारच्या लहान नदीजवळ तो राहिला. पुन्हा जा मागे 26:1 मध्ये गरार नावाचा शब्द आहे, की देश सोडू नको, प्रदेश सोडू नको. 26:6 मध्ये बघा, गरार नगरामध्ये तो राहिला, देवाने सांगितलेल्या नगरात तो राहिला. 26:17 त्याने आपल्याला सांगतो की त्याने तो देश सोडला, पण गरारच्या लहान नदीजवळ तो राहिला. म्हणजे देश सोडला म्हणजे काय, त्या लोकांना तो नको होता म्हणून त्यांनी ते लोकांना सोडलं, परंतु देवाने सांगितलं होतं तो प्रदेश सोडू नको, तो मात्र त्याने सोडला नाही. आणि पुढे जर आपण वाचलं 26:19 मध्ये, त्याच्या वडिलांनी अनेक अशा नद्या तिथं बनवल्या होत्या, त्या लोकांनी पुरल्या होत्या, त्यांनी जाऊन खणलं आणि तिथं आपण पाहतो 26:19, जी नदी जी होती, जी पुरलेली होती, तिथून त्याला जिवंत पाण्याचा झरा लागला. आणि त्यांच्या दुसऱ्या लोकांनी येऊन ती नदी घेतली, म्हणून त्याने दुसऱ्या ठिकाणी खणली, तिथं सुद्धा त्याला पाणी लागलं. आणि मग त्यामुळे आपण पाहतो की दुष्काळ होता तिथं, आणि राजाला तो नको हवा होता, लोकांना हेवा वाटत होता, तरी सुद्धा आपण पाहतो त्याची भरभराटी होतच गेली. आणि 26:26 जर तुम्ही वाचलं, उत्पत्ती 26:26, राजा जो अबिमेलेक जो होता, ज्याने त्याला सांगितलं होतं देश सोडून जा, तोच पुन्हा त्याच्याकडे आला आणि त्याच्याशी करार करू लागला, की माझं पण चांगलं होऊ दे, तुझं पण चांगलं होऊ दे. इसाक जो तिथून गेला होता, त्याने त्याच्याशी करार केला. 26:26 मध्ये पुन्हा तो शब्द तुम्हाला ऐकायला मिळेल, गरार. गरार या नगरामध्ये त्यांनी करार केला, तिथं तो राहिला आणि तो श्रीमंत झाला, त्याची भरभराट व्हायला लागली. आता जेव्हा दुष्काळ येतो, आयुष्यात कोरडेपणा येतो, आपल्याला सुद्धा वाटतं हा प्रदेश सोडून जावा. कधी कधी जीवन असह्य होतं, पैशाचे प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे, चांगली नोकरी नाही आहे, किंवा मुलं ऐकत नाहीयेत, अनेक असे प्रॉब्लेम आपले असू शकतात. परमेश्वर आपल्याला सांगतो, तुझं कुटुंब, तुझं आयुष्य तुला दिलेली देणगी आहे, आणि तू टिकून राहा. संत पादरी पियो सांगायची, प्रार्थना करा, आशा धरा, आणि कधीही चिंता करू नका, ते सांगायचे. इसाकाने तेच केलं, त्याने कधी चिंता केली नाही. दुष्काळ पडलेला आहे, ठीक आहे, भयानक आहे, पण परमेश्वरने सांगितलेलं आहे ते त्याने केलं. आणि म्हणून हे टिकून राहण्यामध्ये, देव जे सांगतो ते टिकून राहण्यामध्ये खूप खोल अर्थ आहे. तुम्ही जर रूथचं पुस्तक जर वाचलं, रूथ जे पुस्तक आहे ते ओपन करा. रूथ पुस्तकामध्ये तुम्ही जर वाचलं 1:1 मध्ये, बेथलेहेम हे जे गाव होतं, तिथं दुष्काळ पडला होता. बेथलेम बेथलेम शब्दाचा अर्थच हा आहे की भाकरीचं घर, हाऊस ऑफ ब्रेड, जिथं पुष्कळ प्रमाणामध्ये भाकर मिळते ना, त्याला बेथलेम. बेथलेम हे दावीद राजाचं गाव, किंवा आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा जन्म तिथं झाला. तर ह्या बेथलेम गावामध्ये त्यांना दुष्काळ पडला होता. म्हणून आपण पाहतो नाओमी, आपल्या मराठीमध्ये तुम्ही नामी म्हणत असाल, तर नाओमी, तिचे पती आणि मुलं ह्यांनी बेथलेम गाव सोडलं. का? कारण पाहिलं असेल, सगळीच जण इथं जात आहे, तिथं कोण राहत नाहीये, दुष्काळ पडलेला आहे, पाणी नाहीये, खायला प्यायला काही नाहीये, असं आपल्याला वाटू शकतं. दुष्काळी जीवनामध्ये तसं असू शकते. म्हणून आपण पाहतो नाओमीने तिच्या कुटुंबाने तो गाव सोडला आणि ते मवाब नावाच्या ठिकाणी राहायला गेले. आणि मवाब कशी जागा तुम्ही वाचलं तर तो डोंगराळ प्रदेश होता. एक डोंगराळ प्रदेश म्हणजे तिथं सुद्धा पाण्याचाच प्रॉब्लेम असणार, तिथं सुद्धा दुष्काळच असणार. म्हणजे असं नाही की मी इथून निघालो आणि तिथं गेलो म्हणजे माझं आयुष्य बदलेल. तिथंही कधी ना कधी आयुष्यामध्ये दुष्काळ पडणारच आहे, कोरडेपणा येणारच आहे. आता जे दुःख आलेलं आहे ते जर तुम्ही सहन केलं, ते जर परमेश्वराला मिसामध्ये अर्पण केलं, ते जर तुम्ही इतरांसाठी त्याचं तुम्ही बलिदान करून, समर्पण करून त्यांच्यासाठी प्रार्थना केली, तर त्या दुःखातनच तुम्हाला आनंद होणार आहे. बघा, गुड फ्रायडे शिवाय ईस्टर येणारच नाही, क्रुसाशिवाय तुम्हाला मृत्यूवर विजय मिळवता येणारच नाही. आणि म्हणून पाहतो आपण, नाओमी आणि तिच्या पतीने बेथलेम गाव सोडलं. पुढे आपण पाहतो 1:3 मध्ये तिचे पती मरण पावले नामीचे. 1:5 मध्ये तिचे 2 मुलं होती,
ज्यांचं लग्न झालं होतं तेही मरण पावले. आणि त्या समाजामध्ये विधवा असणे म्हणजे तिला स्वतःच असं स्थान नव्हतं. दुसऱ्यांवरती अवलंबून राहणार, लोक जे देणार तेच ती खाणार पिणार. आणि त्या त्या समाजामध्ये तेव्हा एखादी मुलगी असायची पहिली, ती आपल्या वडिलांवरती पूर्णपणे तिची भिस्त. एकदा लग्न झाल्यावरती पतीवरती भिस्त, आणि एकदा मुलं बाळ झाल्यावरती मुलांवरती. म्हणजे तिला स्वतःच असं स्थान नव्हतं, समाजामध्ये स्थान नव्हतं. या बाईचा पती मरण पावला, दोन्ही मुलं मरण पावली, बरोबर राहिल्या त्या 2 सुना ज्या विधवा, आणि ती स्वतःहून विधवा. आणि पुढे आपण पाहतो 1:5 नंतर 1:6 जर तुम्ही वाचलं तुम्हाला कळेल, की त्यांना कळालं की आपल्या गावामध्ये जिथून आपण निघून आलो होतो, तिथं आता दुष्काळ राहिला नाही. म्हणजे तिथं पण आता पाणी आहे, तिथं सुद्धा आता शेती पाणी आहे, तिथं खायला प्यायला आहे. म्हणजे आयुष्यात जो दुष्काळ जो असतो प्रिय मित्रांनो, एक काळ असतो. देयर इज अ पिरियड नो, आणि तो काळ कधी ना कधी संपणारच असतो. आपल्याला कसं असह्य होतं, की माझ्या आयुष्यात एवढं दुःख आलंय, हे कधी संपेल, काय होईल? त्याचा आपण नीट स्वीकार नाही करत. पण परमेश्वर सांगतो, त्या दुःखाचा जर तुम्ही स्वीकार केलात, जे तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही तुमचं असेल, ते परमेश्वराने जर दिलेलं असेल, तर त्याच्यातनंच तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबियासाठी, इतरांसाठी चांगलं होणार असतं. आणि आपण पाहतो दुष्काळ 1:6 तिथं राहिला नाही. 1:1 मध्ये त्यांनी सोडलं होतं. 1:6 मध्ये दुष्काळ राहिला नाही. म्हणून त्यांनी काय ठरवलं? त्यांनी तो प्रदेश सोडला जिथं ते अनेक वर्ष 10-12 वर्ष राहिले होते, मोआब ठिकाणी. त्यांनी तो सोडला आणि ते बेथलेहेम या ठिकाणी आले. पुन्हा ते आले. का? कारण परमेश्वराची ती जागा होती ना, परमेश्वराचं भाकरीचं घर होतं. तिकडे भाकर कधी अपूर्ण पडणार नाही. तुम्ही जर नीट वाचलं 1:21 मध्ये, ती नाओमी सांगते, "मी गेले तेव्हा सर्व काही माझ्याकडे पुष्कळ होते." म्हणजे सर्व काही होते नाही, सर्व काही पुष्कळ होते. दुष्काळ पडला होता ना 1:1 मध्ये, तरी सुद्धा काय होतं ती सांगते, माझ्याकडे पुष्कळ होतं त्या ठिकाणी. दुष्काळी प्रदेशामध्ये, कोरड्या प्रदेशामध्ये, जिथं काही नाहीये, तिथं ती सांगते माझ्याकडे पुष्कळ होतं. आणि म्हणून तिने ते सोडलं होतं, म्हणून तिच्याकडे जे होतं ते सर्व काही, म्हणजे तिचे पती गेले, तिची 2 मुलं गेली. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आयुष्यामध्ये जेव्हा दुःख असते, संकट असते, हे दुःख संत पादरीपेव सांगायचे, तुम्ही वेस्ट करू नका, वाया घालवू नका. त्या दुःखामध्येच, त्या संकटामध्येच, त्या कोरडेपणात, त्या दुष्काळामध्येच तुम्हाला आयुष्याचा अर्थ परमेश्वर देईल. तुम्हाला तुमचं जे चांगलं जे होईल ते दुःखामधूनच होईल. म्हणजे क्रुसामधूनच आपल्याला आपलं तारण प्राप्त होईल. सांगितल्याप्रमाणे गुड फ्रायडे नंतरच ईस्टर. आपल्याला फक्त ईस्टरचा सण हवाय, परंतु गुड फ्रायडे नको. तर हे असं नाही. त्यामुळे आयुष्यात दुष्काळ पडतो, कोरडेपणा येतो, किंवा आम्हाला मार्ग सुचत नाही, पैशाचा प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे, मुलं ऐकत नाही. जर परमेश्वराने तुम्हाला ते कुटुंब दिलं असेल, जर परमेश्वर तुम्हाला सांगत असेल तुम्ही तिथं टिकून राहा, जर परमेश्वर तुम्हाला सांगत असेल की तू तिथं आहे तिथं राहा, सोडून जाऊ नको, प्रिय मित्रांनो, खात्री बाळगा, परमेश्वर सांगतो मी दिलेलं वचन पाळेल. आणि आपला परमेश्वर आपण पाहतो कशा प्रकारे 100 पट देतो. जिथं पाणी नाही, पाऊस नाही, तिथं लोकांना खायला प्यायला नाही, इसाकाच्या आयुष्यात मात्र 100 पट त्याला मिळालं. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, मी हा छोटासा व्हिडिओ करण्यासाठी अशासाठी घेतला, की संत पादरे पियो कशा प्रकारे त्यांनी दुःख सहन केलं, आणि त्यामुळे आज तितके महान संत आहेत. आपण सुद्धा थोड्या थोड्या प्रमाणे जे आपलं दुःख आहे, आजारपण आहे, संकट आहे, कुटुंबाचे कलह, प्रॉब्लेम जे काही असेल, ते परमेश्वराकडे देऊन सांगूया, परमेश्वरा, आम्हाला ते कुटुंब तू दिलेलं दान आहे, आणि आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा भरभराट कर, आणि आमच्या कुटुंबातील हा दुष्काळ नाहीसा कर. प्रेज द लॉर्ड माझ्या प्रिय मित्रांनो.